यानंतर या बुलेटिनमध्ये राज्य देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहणार आहोत स्पीड न्यूजमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावरती भेट घेतली। दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री अतुल सावेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ठाण्यात येणार आहेत। यावेळी राज ठाकरे ठाण्यातल्या जैन मंदिराला भेट देणार आहेत। पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रदेश अध्यक्षांसमोर उघडपणे खदखत व्यक्त केल्यानंतर त्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहोतच, तसंच राज्यातील पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। मिरजेतील वादग्रस्त अतिक्रमण पाडकाम प्रकरणी दोन्ही तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला। सोमवारी या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच असून याबाबत कोणी काही म्हटलं तरी माफी मागणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। सांगलीतल्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधला। भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। यात सोमय्या आणखी एका नेत्याविरोधात भ्रष्टाचाराची कागदपत्र समोर आणणार असल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट घेऊन या निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत। मुंबईतल्या अंधेरीतील गोखले पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। 21 आणि 22च्या रात्री तसंच 24 आणि 25च्या मध्यरात्री 4.5 तासांचा मेगा ब्लॉक असेल आणि या काळात पश्चिम रेल्वेवरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जबाबदार पर्यटन उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि मुंबईमध्ये पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीनं खासगी भागीदारी तत्वावरती हो बसची सुविधा सुरू केली आहे। दुमजली असलेल्या या एका बसचं लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झालं। विशाळगडावरती दारू आणि गांजा पार्टी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आणि यात 16 आरोपींसह एका दारू विक्रेत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदिच्छा साने हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली असून पोलीस आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे। जळगावच्या जामनेरमध्ये हिंदू गौर बंजारा समाजाच्या कुंभमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या मेळाव्यावर बंजारा समाजातील काही संघटना आणि नेत्यांनी आक्षेप घेतला असून आयोजन समितीतील महंत श्याम चैतन्य महाराज पत्रकार परिषद घेणार आहेत। सांगलीतल्या खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत लेह लडाखमध्ये कर्तव्यावरती असताना शहीद झाले। ते 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते आणि आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात धडक मोहीम राबवण्यात येते। कल्याण आणि डोंबिवलीतील कारवाईमध्ये 2 बार्ज आणि 2 सक्शन पंप असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पालघरमधल्या बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली, तसंच डॉक्टरला देखील मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। रुग्णावरती उपचार करण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली। नंदुरबारच्या अमरावती सुरत राष्ट्रीय महामार्गावरती वन विभागानं सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई केली। कारवाईत 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। जळगावच्या ममुराबाद गावाजवळ पुलावरून जाताना ट्रॅक्टर उलटला आणि नाल्यामध्ये पडला। यात चालक जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। चंद्रपूरच्या राजुरामध्ये विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात विदर्भातील अनेक संघ सहभागी झाले असून अभिनेत्री पूजा सावंतच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला।
भुसावळच्या खडका रोड परिसरात दुर्मिळ प्रजातीचा शॅमेलियन सरडा आढळला. प्राणीप्रेमींना माहिती मिळताच सरड्याला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. राजन साळवींची एसीबीनं 5 तास चौकशी केली. आता 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी आवश्यक ती कागदपत्र सादर करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश एसीबीनं दिलेत. तर मी चौकशीला पूर्ण सहकार्य करत असल्याचं राजन साळवींनी म्हटलं. दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कुणाशीही राष्ट्रवादीत मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती टीका केली. मी फक्त स्टँडर्ड लोकांवरती बोलतो असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंवर टीका केली आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपचे मित्र आहेत असा आरोप नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांवरती केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना टोला लगावला. संजय राऊत फक्त काँग्रेसमध्येच जायचे बाकी आहेत असं शंभूराज देसाई म्हणाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवरती टीका केली. संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावरती टीका केली. उरलेली शिवसेना संपवण्याचं काम सुद्धा संजय राऊत करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणूक थांबवली गेली आहे. मात्र न्यायालयाचा निर्णय झाला की लगेच निवडणूक लागेल. निवडणुकीची तयारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं सुरू केली असं विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. नाशिकच्या सारोळ परिसरात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर सरकारला जाग आली. या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तसे आदेश दिलेत. पिंपरी चिंचवडमधील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील गंगाबाई घाट स्मशानभूमीमध्ये ग्रीन जिम लावण्यात आल्याचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागं झालंय. तातडीनं ही ग्रीन जिम काढून टाकण्यात आली आहे. वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांना अंतराळातील घडामोडींचं ज्ञान अवगत व्हावं यासाठी नगरपरिषदेनं टेम्पल गार्डनमध्ये तारांगण उभारलं होतं. मात्र नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे तारांगणाला कुलूप लागलंय. कोरोनाचं कारण देत हे तारांगण बंद ठेवण्यात आले. मात्र आता सर्व काही व्यवस्थित सुरू आहे तर तारांगण सुद्धा सुरू करा अशी मागणी वाशिमकर करतायत. जळगाव जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. थकीत वीज न भरल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे याचा विरोध करण्यात येतोय. विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाऊ नये यासाठी राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन शाळांमधला वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी होतीये. पुण्याच्या आंबेगावातील लाखनगावमध्ये सटवाजी बाबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला आणि या शर्यतीसाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक सहभागी झाले होते. परभणीमध्ये सहकार मंत्री अतुल सावेंसोबत एका कार्यक्रमात गमतीशीर किस्सा घडलाय. आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात भाषण सुरू करताना स्टेजवरच्या मान्यवरांची नावं घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि यावेळी त्यांनी स्वतःचं नाव देखील घेतलं. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अरे मीच तो असं म्हणत भाषण सुरू ठेवलं. पंढरपुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं 7 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 1000 वृक्ष लागवड, 50 शौचालय बांधणं, सेंद्रिय शेती, कार्यशाळा, जनावरांचं लसीकरण इत्यादी कार्यक्रम होणार आहे. एमपीएससीकडून 8169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. गट ब आणि गट क च्या विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली मेट्रो मार्गिका 2A आणि 7 मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. दहिसर ते अंधेरी असा प्रवास आता अवघ्या 35 मिनिटात करता येणार आहे. मुंबईतील म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. गोरेगाव पहाडी येथील म्हाडाची घरं लॉटरीसाठी लवकरच सज्ज झाली आहेत. मार्च 2023 मध्ये म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी निघण्याची शक्यता असून म्हाडाची एकूण 2683 घरं असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1947 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरं असणार आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 57,000 गेले तर जीएसटीसह सोन्याचा भाव 58,700 रुपये प्रति तोळा इतका झालाय. आतापर्यंतचा हा विक्रमी दर आहे. चांदीचा दर 71,000 गेलाय.
वाशिममध्ये ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत असताना दागिन्यांची चोरी करून पळ काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. वाशिम पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 50 ग्रॅम सोनं जप्त केलंय. अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी 1 लाख रुपये घेताना पंढरपूर तालुक्यातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. रणजित मोरे, शरद मोरे अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. गर्भलिंग निदाना प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असून कोल्हापुरातून आणखी 4 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली. यामध्ये एका डॉक्टरांचा आणि एका नर्सचा देखील समावेश आहे. अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली. हा आरोपी ॲपद्वारे मुलींचे नंबर काढायचा आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा. मुलींनी नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज करायचा. हर्ष गिंद्रा असं त्या आरोपीचं नाव आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरातून एका 23 वर्षीय ड्रग तस्कराला अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटनं ही कारवाई केली. आरोपीकडून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून बाजारात त्याची किंमत 23 लाख रुपये इतकी आहे. नांदेडमधील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी 3 महागडे मोबाईल 2000 रुपये लंपास केलेत. तर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मध्य प्रदेशातील भाजपचे मंत्री महेंद्र सिसोदिया वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत. भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा असा इशारा त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. या प्रकरणी काँग्रेसकडून जोरदार टीका केली जाते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच्या आरोपांबाबत आजपासून चौकशीला सुरुवात होणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं 7 सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली असून या समितीत मेरी कोम, योगेश्वर दत्ता, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि 2 वकिलांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं विजय संकल्प यात्रेचं आयोजन केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. प्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू असून हर हर गंगेच्या निनादात लाखो भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. या गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख केली जाणार आहे. तसंच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा केली जाणार आहे. पंजाबमध्ये दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खालिस्तानी दहशतवादी लंडा हरिकेच्या 2 गुंडांना पोलिसांनी अटक केली असून यावेळी झालेल्या चकमकीत एका पोलिसाला गोळी लागल्यानं ते जखमी झाले. पंतप्रधान मोदी आज दिल्लीतल्या DGP, IGP यांच्या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. सायबर क्राईम, दहशतवाद यासह अनेक मुद्द्यांवरती यावेळी चर्चा होणार आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी चौकशीचं आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी संप मागे घेतलाय. अनुराग ठाकूर यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ही चौकशी समिती भारतीय कुस्ती महासंघाच्या कामाची पाहणी करणार आहे. अशाच आणखी बातम्या स्पीड न्यूज मध्ये पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अजब महापालिकेचा गजब कारभार. नागपूर महानगरपालिकेनं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं लावली. स्मशानभूमीजवळ भूतांची जिम. त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. ही ग्रीन जिम आज किंवा उद्या काढण्यात येईल. अखेर पालिकेनं बंद केली जिम. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी केली, त्याचा इम्पॅक्ट आला. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं